नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला वाटेवर पालक दिसत असेल, तर मग मी आज ह्या पालकाचं काय बनवणार, तर आज मी बनवणार आहे पालक पुरी. आणि कशी बनवायची माझ्या पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, हा पालक घेतलेला आहे मी इथे, स्वच्छ निवडून वगैरे घेतला आहे. आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. इथे घेतलेली आहे धुवून स्वच्छ कोथिंबीर, आणि इथे आहे दोन चार हिरव्या मिरच्या. आता ह्याच्यामधल्या आता तुमच्या मनाने तुम्हाला किती टाकायचे असतील तेवढं टाकू शकता. तर ह्याच्यामध्ये हे बघा, मी मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर पण धुतलेली आहे, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता इथे आपलं पाणी मस्त बॉईल म्हणण्यापेक्षा थोडंसं नॉर्मली गरम करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला हा पालक त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पालक सोडून देते. आपल्याला पालकाचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आहे. आता छान असं पाणी घ्यायचं. पाणी गरम होऊ द्यायचं. तर आता इथे उकळी आलेली आहे आपल्या पालकला. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. बघा, पालकचा कलर अजिबात चेंज झाला नाही. आणि आता एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला सांगते. तर आपला पालक हा काळा पडू नये म्हणून तुम्हाला एक ट्रिक बोलली होती. तर ही ट्रिक ही आहे का, आपण गरम पाण्यातला पालक काढायचा आणि लगेच थंड पाण्यामध्ये तो टाकून घ्यायचा. म्हणजे त्याचा कलर बघू शकता तुम्ही, जशास तसा कलर असतो याचा, हिरवागार. तर अशा छोट्या छोट्या ट्रिक वापरून तुम्ही चविष्ट जेवण बनवू शकता मस्त. ह्याला 2 मिनटं असंच ठेवायचं, आणि मग ह्याला काढून घ्यायचं ह्याच्यामधून मिक्सर. तोपर्यंत आता आपण वाटणाची तयारी करून घेऊ. आता ह्या मी मिरच्यांचे देठ काढून घेते. मिरचीचं देठ काढून घ्यायचं आहे आपल्याला. मी मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर पण धुतलेली आहे स्वच्छ. आता उन्हाळ्यामध्ये भरपूर हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. तर मी बोलले चला आता काय बनवायचं, तर मग पालक पुरीचा प्लॅन झाला आहे. आता मी ही पालक आता काढते पाण्यातून, आणि ही आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची पालक. आता ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे ही कोथिंबीर, मिरची, आता मी ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहेत, ते तुम्हाला दिसत असेल. जिरे पण घालून घेतले. आता आपल्याला अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, आता एवढं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला मी मिक्सरमधून काढून घेते. बघू शकता, आता मी मिक्सरमधून प्युरी काढून घेतलेली आहे. आणि कलर बघा, आणि त्याचा सुगंध तर एवढा भन्नाट येतोय किचनमध्ये. वाव, मस्त. त्याच्या सुगंधावरून कळतंय का आपली पुरी कशी भन्नाट बनणार आहे ती.
एक नंबर बनेल बघा तुम्ही. कलर वगैरे त्याचा कसा येईल तो. त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ 1 वाटी टाकून घेतलं आहे आणि अर्धा वाटी बेसनचं पीठ टाकलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकते हळदी, थोडंसं लाल तिखट, कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत ना म्हणून. थोडीशी तीळ आणि खूप छान चव लागते. दाताखाली आलं का मस्त लागते पुरी. हे बघा मी भरपूर सारं तीळ टाकून घेतलंय. आता मी ह्याच्यामध्ये थोडासा ओवा घालून घेणार आहे. ह्याच्याने पण खूप छान चव येते पुरीला. आता मी आपली ही पालकची प्युरी आपण जी बनवून घेतलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये घालून घेते. आपल्याला मीठ टाकायचं बाकी आहे अजून. कलर बघा किती सुंदर आलाय. अजून तर मी पीठ मळलं नाही आहे. आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे. आता मी ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. पालकाला पण थोडासा खारटपणा असतो आणि आपण प्युरी बनवताना पण थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून थोडंसं प्रमाणामध्ये टाकायचं. आता या प्युरीमध्ये पहिले आपलं हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं. कोणी कोणी ना ह्याच्यामध्ये मोहन पण घालतात तेल गरम करून, पण मी नाही घालणार कारण मोहन घातलं ना पुरी ही खूप तेलकट होते. पीठ मळून घेते. आता आपल्याला थोडंसं पाणी लागेल तर मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी, आपली पालकची प्युरी केली होती त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय मी आणि त्याच पाण्याने आता मी हे पीठ मळून घेणार आहे. वाव, स्मेल तर खूप छान येतोय, सुगंध. अजून तर पीठच मळते तर एवढा भारी सुगंध येतो आपल्या पुऱ्यांच्या पिठाचा. आता ह्याला छान मळून घेते आणि दाखवते. घट्ट मळायचे पीठ आपल्याला पुरीसाठी. मुलांना बघू शकता आता इथे मी मस्त पिठाचा गोळा मळून ठेवलेला आहे आणि कलर बघा कसा अप्रतिम आलाय आपल्या पालक पुरीच्या पिठाचा. कढई ठेवणार आहे तेल गरम करत. तुम्ही ना पिठापासून तुम्ही पालकाचे पराठे पण बनवू शकता, पण आम्हाला आज पालक पुरी खायची होती. इथे बघा आता मी तेल टाकलेलं आहे, गरम करत ठेवते तेल. आता मी हे बघा पिठाचा गोळा घेतलेला आहे. आता मी ह्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून घेणार. आपल्याला मीडियम साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा तर मी असे गोळे बनवते आणि दाखवते. आता हे बघा मी पुरी लाटून घेते. आपल्याला अशी व्यवस्थित गोल अशी पुरी लाटून घ्यायची आहे. बघू शकता इथे आपण पुरी मस्त अशी लाटून घेतली आणि कलर बघा कसं किती सुंदर आलाय पुरीला. हे बघा आपले पालकचे. आता मी अशा पुऱ्या पहिले लाटून घेणार आहे. ह्याच्याने आपली गॅस बचत पण होणार, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे काय सिलेंडरचा तुटवडा चालू आहे, त्याच्यामुळे थोडीशी बचत आपण पण केली पाहिजे.
आणि ही पुरी अशी करून ठेवलं ना, मग संध्याकाळचा नाश्ता वगैरे करायला परत गॅस पेटवायची गरज नाही आहे आपल्याला. मस्त आपण संध्याकाळच्या वेळेला चहा आणि पालक पुरी पण खाऊ शकतो. छोल्याच्या भाजीसोबत तर ही पुरी एक नंबर लागते, खूप छान लागते ही पुरी. आता मी ही पुरी दही नाही तर लोणच्या बरोबर खाणार आहे. तर बघा, आता मी अशा मस्त सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि तळताना दाखवते. बघू शकता इथे मी आता पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत. आता मी हे बघा, आता मी ही पुरी इथे तळणार आहे. तेल मस्त गरम झालंय. आता मी ही पुरी सोडते. बघा कशी फुगते पुरी, किती भारी फुगली बघा. कलर बघू शकता किती सुंदर आलाय आपल्या पुरीचा. परत पलटून घेणार. बघा किती छान कलर आलाय. वाव, मस्त. किचननी तर मस्त सुगंध दरवळतोय आणि आपली पुरी बघून तर तुमच्याही तोंडाला पाणी येणार. बघा कसं भन्नाट कलर आलाय त्याचा. तर अशा प्रकारे आता मी ह्या पुऱ्या तळते आणि फायनली पुऱ्या तुम्हाला दाखवते. कढई सिंगल असते, म्हणजे छोटी असल्यामुळे मी सिंगल पुरी तळते. बघा कलर किती सुंदर येतो पुरीचा, मस्त ना. बघूनच असं कधी कधी खायची इच्छा होते ताटात घेऊन, एवढी सुंदर. वाव, एक नंबर. हे बघा कशा टम्म फुगले बघा पुऱ्या आपल्या, अप्रतिम. आणि घराने तर असा मस्त सुगंध दरवळतोय तिचा. तर बघू शकता आपल्या पुऱ्या मस्त तळून तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला जर माझी ही पालकच्या पुऱ्यांची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, खात राहा, मस्त राहा. बाय.